शहा, आपणाला माझ्या आयुष्यात मी जो 70 वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, हा अभ्यास आपणापर्यंत पोचवावा. ज्योतिषशास्त्र कसं आहे, किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे. आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं, की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही की हे किती. आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा याचा खेळच चाललेला असतो. त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोघम शब्दांनी सांगणार नाही. प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे. आता आपण वृश्चिक राशीकडे बोलतोय. वृश्चिक रास ही मंगळाच्या अंगाखालची रास आहे. त्याच्याकडे त्यामुळे आपणाकडे स्वातंत्र्यप्रियता असते, काम करण्याची धडाडी असते, आत्मसंयमन असतं, शिस्त असते आणि घेतलेलं काम, मिळालेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडणं हे वृश्चिक व्यक्तींचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे जेवढे IAS IPS अधिकारी असतात त्यात वृश्चिक व्यक्ती अधिक असतात. यश मिळेपर्यंत धडकणं, यश मिळेपर्यंत कठीण काम करणं, मनाचा कणखरपणा ठेवणं, आत्मसंयमन करणं, शिस्त ठेवणं, कर्तव्याची जाणीव ठेवणं आणि यश मिळेपर्यंत न थांबणं, चाकोरीबद्ध काम करणं हे वृश्चिक व्यक्तींचं वैशिष्ट्य आहे. वृश्चिक व्यक्ती आपल्या मनाचा थांग पत्ता कोणाला लागू देत नाही. ते कधी तुम्हाला आपलं मन कोणाच्याही समोर मोकळं करणार नाही. वृश्चिक व्यक्ती थोड्याशा संशयी असतात. एकदम कोणावर विश्वास टाकणं हे वृश्चिक व्यक्तींच्याकडे फार कमी असतं. त्या वृश्चिक व्यक्ती कोणतंही कठोर काम एकदा ते स्वीकारलं की ते निष्ठेनं श्रद्धेनं पार पाडणं हे वृश्चिकेचं वैशिष्ट्य आहे. हा महिना 19 तारखेपर्यंत आपणाला चांगला नाही, 18 तारखेपर्यंत. आणि मग 19 तारखेपासून वृश्चिक व्यक्तींना गुरु भाग्यात जाणार आहे. तेव्हा कोणतंही शुभ कार्य करणं, कोणतंही पवित्र कार्य करणं यासाठी 19 तारखेपासूनचा कालखंड चांगला आहे. विवाह इच्छूंचे विवाह होणं, घरात मंगल कार्य होणं, आरोग्य चांगलं राहणं, निर्णय बरोबर येणं, अंदाज बरोबर येणं, या दृष्टीने हा महिना चांगला आहे. 19 तारखेनंतर संतती सौख्य मिळणार आहे, विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. तुम्हाला आगामी काळाचं काही नियोजन करायचं असेल तर 19 तारखेनंतरचा कालखंड चांगला आहे. मनामध्ये चांगले विचार येणं, नातेवाईकांचं सहकार्य लाभणं, सर्व्हिस स्टेशनमध्ये यश मिळणं, खाद्यपदार्थामध्ये यश मिळणं, त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रात यश मिळणं, बिल्डर, डेव्हलपर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांना यश मिळणं. महत्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष बढती मिळणं, अधिकार मिळणं या गोष्टी होणार नाहीत. फक्त तुम्ही जो रस्ता पकडणार आहात तो रस्ता चांगला असेल, तुमचा मार्ग चांगला असेल आणि तुम्ही योग्य मार्गावर योग्य दिशेने जाणार आहात. जी दिशा 19 तारखेनंतर पकडणार ती दिशा चांगली असेल
महत्वाचे निर्णय 4 डिसेंबर पर्यंत घेऊन टाका. हा गुरु जो भाग्यात आलेला आहे हा 4 डिसेंबर पर्यंतच थांबणार आहे. तेव्हा 4 डिसेंबर पर्यंतच तुमची कामं, अंदाज, निर्णय घेण्याची कामं, संतती संदर्भातली कामं आणि तुमच्या क्षेत्रातली कामं या सगळ्या दृष्टीने आपल्याला 19 तारखेपासून 4 डिसेंबर पर्यंतचा काळ चांगला आहे. मी आत्ता 4 डिसेंबर एवढ्या करता सांगितलं की तुम्हाला लक्षात यावं की गुरु हा फक्त तिथे भाग्यात 4 डिसेंबर पर्यंतच आहे. तेव्हा जेवढी महत्वाची कामं आहेत ती कामं लवकरात लवकर आपण मार्गी लावायची, त्या कामाकडे अधिक लक्ष द्यायचं. हा महिना आरोग्याच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. 19 तारखेपासून गुरुची दृष्टी पडणार असल्यामुळे थोडासा फरक पडेल, पण मंगळ बराच काळ 12व्या स्थानात आहे आणि शेवटचे 4-5 दिवस मंगळ त्या ठिकाणी चांगल्या स्थितीत येणार आहे. तेव्हा आपण आरोग्याकडे जरा लक्ष द्या आणि कर्मचारी लोकांचं सहकार्य फारसं आपणाला मिळण्याची शक्यता कमी आहे. हा गुरु जो आहे, हा जो महिना आहे तो भाग्याचा महिना आहे, महिन्याचा उत्तरार्ध. तेव्हा 22 तारखेचा जो दिवाळी पाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो नेमका तुम्हाला सापडणार आहे. त्या 22 तारखेच्या दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण चांगल्या गोष्टी करू शकता. मांगल्य, शुभत्व आणि चांगलं कार्य, पवित्र कार्य, शुभ कार्य या दृष्टीने 19 तारखेपासूनचा कालखंड आपणाला अत्यंत चांगला आहे. आपले विचार चांगले येतील, आपले निर्णय बरोबर ठरतील, आरोग्य बरोबर राहील आणि नातेवाईकांचं सहकार्य मिळणं, प्रवासात यश मिळणं, तीर्थयात्रेची या ठिकाणी काही लोकांना संधी मिळणं, परदेश प्रवासाची संधी मिळणं या दृष्टीने हा महिना वृश्चिक व्यक्तींना निश्चित चांगला जाणार आहे.